सोनाक्षीने डोळे फिरवले आणि पेकचा घोट घेत म्हणाली, मदत करायची होती रे त्याला. तो इतका एकटा वाटत होता. आराध्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सनीला सावरायचा प्रयत्न केला. कॉंग्रॅच्युलेशन्स, सोनाक्षी म्हणाली, ओठांवर उपरोधिक स्मित. कशासाठी? आराध्याने थंड आवाजात विचारलं. त्याने सांगितलं की तू प्रेग्नंट आहेस. हे ऐकून आराध्याचं मन सुन्न झालं. त्याने तिच्याशी हे शेअर केलं. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, ती थरथरच म्हणाली. पण मन काही ते स्वीकारत नव्हतं. ओ स्वीट हार्ट, मग मला हे कसं माहीत असणार? सोनाक्षीने कटाक्ष टाकत विचारलं. आराध्याकडे उत्तर नव्हतं. ही गोष्ट फक्त त्यांना दोघांनाच माहिती होती. वाईट नाही, सोनाक्षी पुढे म्हणाली. मान्य करते की मी त्याच्याकडून एक किस चोरायचा प्रयत्न केला होता. आराध्याच्या मोठी घट्ट आवडल्या गेल्या, पण त्याने मला दूर ढकललं. ती पुढं म्हणाली आणि सांगितलं की आधी त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग सगळं सांगितलं. सगळं? आराध्याच्या मनात वादळ उठलं. तू प्रेग्नंट आहेस आणि त्याला ते अजिबात आवडलं नाही. तो नेहमी असाच, सगळं स्वतःच्या नियंत्रणात हवं. आराध्या म्हणाली, आमच्या वैयक्तिक गोष्टींशी तुला काही देणं घेणं नाही. पण त्यानेच तुझ्या वैयक्तिक गोष्टी माझ्याशी शेअर केल्या म्हणून सांगते. त्याचं ऐकून घे, नाहीतर ही दुनिया आणखी एका त्याच्यासारख्या प्रॉब्लेममध्ये अडकवशील. आराध्याचा जबडा घट्ट झाला. काय? तू आता त्या बाळाचा चेहरा डोळ्यांसमोर आणतेस का? सोनाक्षी हसली. आराध्याने सुस्कारा टाकला. हो, विचार करत होते, पण माझ्या बाळाचा नाही, तुझ्या बाळाचा. पैसा खणणाऱ्या आईसोबत ते जगेल तरी कसं बरं? सोनाक्षीचा चेहरा उतरला. ती उठली आणि ओरडली. तू धाडस कसं केलंस? आराध्याने तिच्या चेहऱ्यावर पेग उडवला. असं धाडस केलं मी. तू हे सगळं जडफळाटीत करतेस कारण तुला हा माणूस मिळाला नाही आणि मिळणारही नाही. त्याच्या प्रेमाची पात्र तू कधीच होऊ शकत नाहीस. सोनाक्षीने रागाने तिच्याकडे पाहिलं. काय दिसत नाही का तुला? तो कुठं पोचला आहे बघ. मी नेहमी त्याच्या हृदयात होती. ते तू कधीच बदलू शकत नाहीस. आराध्या शांत पण ठाम आवाजात म्हणाली. नाही, तू फक्त त्याच्या कमकुवत क्षणाचा फायदा घेतलास. त्याने हे कोणालाही सांगितलं असतं, अगदी इथल्या एखाद्या स्ट्रिपरलाही. सोनाक्षीचा राग शिगेला पोहोचला, पण आराध्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती सनीला उभं करत म्हणाली, पुढच्या वेळी लग्न झालेल्या माणसाजवळ जाऊ नकोस. इथे बघ किती बॅचलर आहेत, त्यांच्यासोबत जा आणि तुझं नशीब आजमाव. तू कमीनी आहेस, तोंड सांभाळून बोल, सोनाक्षी ओरडली. माझा स्वतःचा माणूस आहे, आराध्याने तिरकस हसत उत्तर दिलं. मग चूक त्याचीच. बहुतेक तुला त्याच्याकडून पुरेसं मिळत नाही म्हणून तू इतरांच्या मागे धावत असतेस. सोनाक्षी किंचाळली. आराध्याने तिच्याकडे लक्ष न देता सनीला धरलं आणि दोघं तिथून बाहेर निघाले. सनीचं शरीर पूर्ण नशेत होतं. आराध्याला त्याला उचलणंही अवघड जात होतं. मध्येच जेमी आली आणि तिने मदत केली. दोघींनी मिळून त्याला गाडीत बसवलं. जेमी काही बोलणार इतक्यात आराध्या म्हणाली, जेमी मला आत्ता काही बोलायचं नाही, सगळं नंतर सांगते. जेमीने सुस्कारा टाकला. ठीक आहे, मग काळजी घे. आराध्याने कार चालवायला सुरुवात केली, पण तिच्या मनात सोनाक्षीचे शब्द घुमत होते. हे सगळं त्याच्यामुळे. तो नशेत असला तरी आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही अशा सांगू शकतो? ती विचारात बुडाली. आज ती सोनाक्षी नसती तरी दुसऱ्या कोणाला तरी त्याने सगळं सांगितलं असतं. तो माझ्याशी असं कसं करू शकतो? घरी पोहोचल्यावर आराध्याने सनीला कसं बसा हात आणलं. ती थकलेली आणि मनाने कोलमडलेली होती. सनीला बेडवर आडवं घालत तिने त्याचा कोट आणि बूट काढले. सनीने डोळ्यावर धवट मिटत पुटपुटलं, आराध्या, आय लव्ह यू. पण मला ते नको, तूच पुरेशी आहेस. आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुन्हा काही न बोलता झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सनीचं डोकं ठणकत होतं. अरे देवा, काल काय झालं? त्याने डोकं धरलं. हळूहळू आठवू लागलं. भांडण, मग अक्षयकडे जाणं, दारू पिणं आणि त्यानंतर सगळं ब्लँक. मी इथे कसं आलो? बहुतेक अशोकने मदत केली असेल. त्याने आराध्याला शोधलं पण ती कुठेच नव्हती. घड्याळात पाहिलं. 10 वाजले होते. तेवढ्यात स्टीफनचा फोन आला. सर 10 वाजले आहेत, मी वाट पाहतोय. हो 5 मिनिटात येतो, सनी म्हणाला. त्याने पटकन अंघोळ करून कपडे बदलले आणि खाली आला. स्वयंपाकघरात पाहिलं, आराध्या तिथे नव्हती. बहुतेक ऑफिसला गेली असेल, त्याने मनाशी विचार केला. संध्याकाळी बोलतो. कारमध्ये बसून त्याने तिला फोन केला, उत्तर नाही. पुन्हा प्रयत्न केला तरी नाही. ऑफिसमध्ये पोचल्यावर मीटिंग्ज आणि कामात बुडून गेला. दुपार झाली, त्याने फोन पाहिला, कोणताही मिस कॉल्स नव्हता. काय झालंय तिला? त्याने पुन्हा कॉल केला तरी प्रतिसाद नाही. संध्याकाळी तो घरी परतला. आराध्या स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. आराध्या, मी तुला फोन केला, तू उत्तरही दिलं नाहीस. ती शांत राहिली. आराध्या, मी तुला विचारतोय. तरीही ती काहीच बोलली नाही. देवाच्या नावाने सांग, काहीतरी उत्तर दे.
तो चिडून म्हणाला. ती काही न बोलता निघून गेली. सनीने तिचा हात धरला. माझ्याशी बोल. तिने हात झटकून घेतला आणि बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. आराध्या दरवाजा उघड. सनी ठोठावत म्हणाला. मी आता कुठं झोपू? तो जवळजवळ अर्धा तास दरवाजाबाहेर उभा राहिला, पण ती बाहेर आली नाही. शेवटी त्याने सुस्कारा टाकत दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा प्रयत्न केला, पण तिच्या स्पर्शाशिवाय त्याचं मन शांत होईना. असे 2 दिवस गेले. आराध्या पूर्ण शांततेत होती. सायलेंट ट्रीटमेंट. सनीचं मन हेलावून गेलं. त्या दिवशी तो ऑफिसमधून लवकर परतला. 6 वाजता आराध्या घरी आली आणि तो तिच्या वाटेत उभा राहिला. आराध्या थांब, त्याने म्हटलं. ती डोळे खाली करून उभी राहिली, पण नजरेत न बघता. आराध्याने विनवणी केली. कृपया माझ्याकडे बघ. ती बघायला तयार झाली नाही. तू मला असं त्रास देऊ शकत नाहीस, सनी घायाळ होत म्हणाला. मला लक्ष केंद्रित करता येत नाही. प्लीज 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 माझ्याशी बोल. ती हलक्या स्मिताने उत्तर देत म्हणाली. कसं वाटतंय? सनी अपराध भावनेने बोलला नाही. तिचं उत्तर त्याच्या मनात घावासारखं अडकल्यासारखं होतं. ती म्हणाली, तुला कसं वाटतं सनी? जणू हृदयात बारोटी घातली असं वाटणं? असंच मी 2 आठवडे झेललंय आणि तुम्ही 2 दिवसही सहन करू शकत नाहीत. मी मी मला माफ कर, सनी म्हणाला. तुझ्या सॉरीला जाऊ दे. तिच्या डोळ्यात अश्रू उगवले. सनीने तिचे गाल धरायचा प्रयत्न केला, पण तिने त्याला ढकलत म्हणाली. मला स्पर्श करू नकोस. का? तो विचारतो. अगं तुला काहीच कळत नाही, ती म्हणाली. तो तिला पिण्याबद्दल दोष देत म्हणाला. मला माहीत नाही असं कसं केलं, पण अक्षय. ती थंडपणे म्हणाली. मला पिण्यापासून काही फरक पडत नाही सनी. तू पिण्यावर झाल्यानंतरचं तुझं वागणं मला त्रास देतं. मी काय केलं? सनी घाबरून विचारतो. तू सोनाक्षीला भेटलास आणि आपल्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या, ती रडून म्हणाली. पण वाक्य संपवू शकली नाही. सनीच्या मनात तुफान उठले. शेट, मी तसं केलं? तो हृदयात ओरडला. तिला कसं बोललं ते तू जाणणारच ना? ती हळू म्हणाली आणि पुन्हा रडू लागली. तो आग्रही झाला. मी तिला मारून टाकीन. ती लगेच उबाब दिली. थांब, हा तुझा दोष आहे. तू आपल्या गोष्टी तिला का सांगितल्या? मी मी अक्षयशी बोलण्याचा विचार करत होतो, पण तो. सनीचा शब्द अर्धवट राहिला. अरे सनी, तू तिला बोललास का? ती विचारते. नाही, मी त्या अवस्थेत नव्हतो. तो हळू म्हणाला. बस पुरे झालं सनी, फक्त माझं ऐक. ती एका क्षणानंतर म्हणाली. ती थोडं शांत होऊन बोलली. मी ठरवलंय, मी हे बाळ ठेवणार आहे आणि तुला माझ्याबरोबर असण्याची काळजी मला नाही. मी हे बाळ वाढवीन. नको आराध्या, असं माझ्याशी करू नकोस, सनीने थरथरत म्हणाला. आराध्या रागाने म्हणाली. तुझा तो स्वप्नदोष एकमेव कारण नाही सनी. सुरुवातीपासूनच तू या विषयावर अस्वस्थ आहेस. तुला आपल्या आयुष्यात बाळ नको आहे. तिचा आवाज आता उंचावला. कारण तू मला कोणाशी वाटून घ्यायला तयार नाहीस, अगदी आपल्या स्वतःच्या रक्ताशीही नाही. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तू माझ्यावर वेड्यासारखा ताबा ठेवतो आहेस, अगदी तुझ्या वडिलांसारखा. सनी दचकून म्हणाला. नाही, असं नाही. ती ठामपणे म्हणाली. हो सनी, तू तसंच वागत आहेस. तुझ्या वडिलांनी जसं केलं तसंच. लक्षात ठेव, मी तुझी मालमत्ता नाही. तू मला तुझ्या खेळण्यासारखं वापरू शकत नाहीस. माझ्याही भावना आहेत आणि मी तुझ्या आईसारखी चूक पुन्हा करणार नाही. तुला हे नको असेल तर मी तुझ्याशिवाय पुढं जाईन. मला हे सांगताना दुःख होतं आहे, पण मला सांगावंच लागतं आहे, ती रडत म्हणाली. तू त्या स्वप्नाचं कारण देत आहेस, पण खरं कारण लपवत आहेस. तू हळूहळू त्याच्यासारखा होत चालला आहेस. त्या 2 आठवड्यात मी तुला खूप मिस केलं. मी उलट्या केल्या, बेशुद्ध पडले, मूड स्विंगमुळे इतरांवर ओरडले, पण तू कुठे होतास? तू नव्हतास माझा हात धरायला, मला सांगायला की मी तुझ्यासोबत आहे. तू मला एकटं सोडलंस आणि आता जर तू हे सगळं स्वीकारायला तयार नाहीस तर मी तुझ्याबरोबर राहणार नाही, असं म्हणत ती आक्रोशाने रडू लागली. सनी काही बोलू शकला नाही. त्याने घर सोडलं आणि थेट गाडीत येऊन बसला. आराध्याने सांगितलेले शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. मी त्याच्यासारखा होतोय का? नाही, मला तसं व्हायचं नाही. त्याचं मन अस्वस्थ झालं. त्याला कोणाशी तरी बोलायचं होतं. त्याने फोन उघडला आणि एका परिचित व्यक्तीचा नंबर शोधला. आराध्याच्या वडिलांचा. त्याने दरवाजाची बेल वाजवली. दार लगेच उघडलं. सनी, काय झालं? आराध्याचे वडील विचारतात. सनीने त्यांना घट्ट मिठी मारली. कृपया बाबा, मला मदत करा. मी आहे ना, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. त्यांनी सनीला हॉलमध्ये बसवलं, पाणी दिलं आणि काही क्षण त्याला शांत राहू दिलं. मग विचारलंही नाही. सनी स्वतःहून बोलायला लागला. मला भीती वाटते, तो म्हणाला. कशाची मुला? त्यांचा आवाज मृदू होता. की मी त्याच्यासारखा होत चाललोय. कोण? सनी थोडा थांबला.
त्यांना सगळं समजलं आणि त्यांनी सनीचा हात घट्ट धरला. मुला, तू इथे मदतीसाठी आला आहेस. मी हे कुणालाही सांगणार नाही, तुझ्या आईवडिलांनाही नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी हे माझ्या मृत्यूपर्यंत माझ्याजवळ ठेवीन. सनीने दीर्घ श्वास घेतला आणि सगळं सांगून टाकलं. त्याचं बालपण, पहिलं प्रेम, गर्भधारणा, स्वप्न, आराध्याचे शब्द, सगळं. आराध्याचे वडील शांतपणे ऐकत राहिले, न जज करता, फक्त प्रत्येक शब्द समजून घेत. मला माहीत नाही बाबा, मी चूक तर करत नाही ना? सनीने हळूच विचारलं. त्यांनी हसून उत्तर दिलं. सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. सनी म्हणाला. मला वाटलं तुम्ही मदत करू शकाल. आराध्याने सांगितलं होतं की तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात. एक सांग बरं, तुला बाळ होण्याची इतकी भीती का वाटते? त्या स्वप्नामुळे, सनी म्हणाला. नाही सनी, ते अलीकडचं कारण आहे. पण तू सुरुवातीपासूनच या विषयावर नकारात्मक होतास. ते कारण 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 तू तिला खूप प्रेम करतोस. तिचं म्हणणं खरं आहे. तू तिला कोणाशीही वाटू शकत नाहीस. सनी काही बोलला नाही. त्याला ठाऊक होतं हेच सत्य आहे. तो शांतपणे मान खाली घालून बसला. पहा सनी, आराध्याचे वडील शांतपणे म्हणाले, एका प्रश्नाचं उत्तर दे. जर सुनीता आणि शेखरजी यांनी ठरवलं असतं की त्यांना कधीच मुलं नकोत तर काय झालं असतं? सनी शांत बसला. ते पुढं म्हणाले, आणि जर मी सुद्धा तसंच ठरवलं असतं तर आराध्याचं काय झालं असतं? तू विचार केलास का? तुम्ही दोघंही आज इथे नसतात. कुठेतरी अनोळखी ठिकाणी धुळीत मिसळलेले असतात. तू सतत आपल्या आईवडिलांबद्दल विचार करतोस, पण एक क्षण त्यांना विसर आणि सुनीता शेखरजींकडे बघ. त्यांना 3 मुले आहेत तरीही त्यांचं नातं तुटलेलं नाही. रोज आपण पाहतो ते अजूनही एकमेकांकडे तसंच प्रेमाने बघतात. सनी ध्यानपूर्वक ऐकत होता. मग तू कसा विचार करू शकतोस की एक मूल तुमचं प्रेम तोडू शकेल? उलट तेच तुमचं नातं अधिक मजबूत करणार आहे. तुला ठाऊक आहे का, महिलांना गर्भावस्थेत किती त्रास सहन करावा लागतो? त्या काळात जर तू तिच्यासोबत राहिलास, तिला आधार दिलास, तर ती तुला अजून जास्त प्रेम करेल. आणि जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा तुम्ही दोघं मिळून त्याचं संगोपन कराल. त्यामुळे तुमचं नातं आणखी घट्ट होईल. त्यांच्या प्रत्येक शब्दात सत्य दडलं होतं. सनीने पहिल्यांदा त्याच्या वडिलांच्या आठवणी बाजूला ठेवल्या आणि सुनीता शेखरजींकडे पाहिलं. खरंच, ते आजही प्रेमाने एकत्र होते. आणि सनी, ते पुढे म्हणाले, हे मूल म्हणजे तुझंच रक्त आहे. कल्पना कर, जर तुझं बाळ अगदी आराध्यासारखं दिसलं तर? मग तुला तुझ्या आयुष्यात पुन्हा एक आराध्या मिळेल, जिला तू तेवढंच प्रेम, तेवढाच जिव्हाळा देऊ शकशील. ती तुला पुन्हा तसंच आनंद देईल. ते थोडा विराम घेत म्हणाले, मुलं खूप महत्त्वाची असतात सनी. मी सैन्यात होतो तेव्हा माझं वय 35 होतं. मला वाटलं होतं की मी आयुष्यभर देशाची सेवा करणार. पण एका गोडीमुळे मला जबरदस्ती निवृत्ती घ्यावी लागली. घरी परतलो तेव्हा आईवडील नव्हते. माझं कोणीच उरलं नव्हतं. लग्नाची इच्छा नव्हती. एकटेपणा एवढा वाढला की आजूबाजूचे सगळे काहीतरी मिळवण्यासाठी जगत होते. पैसा, सत्ता, कुटुंब. पण माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि पुढं सांगू लागले, एक दिवस मी तिला बागेत पाहिलं. ती दुरून 2 मुलांकडे बघत होती, जे आपल्या आईवडिलांसोबत खेळत होते. तिच्या डोळ्यांतून मला जाणवलं की ती त्या क्षणाची आस लावत होती. तेव्हाच मला समजलं की मुलाला पालकांची किती गरज असते. दुसऱ्याच दिवशी मी तिला दत्तक घेतलं. ती माझ्या जगण्याची आशा बनली. तिचं हास्य माझं उद्दिष्ट झालं. मी पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटलं. मला जगायचं कारण मिळालं. थोड्या वेळानंतर त्यांनी हळूच सनीचा हात धरत म्हटलं, माझ्यावर विश्वास ठेव सनी. ती तुला खूप प्रेम करते. तू तिचं पहिलं प्राधान्य आहेस. ती त्या बाळावर प्रेम करेल, पण तुझ्यानंतर. ती तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. ती जे शब्द तुला सांगितले ते फक्त तुला हे मूल स्वीकारावं म्हणून होते. तिचं प्रेम तुझ्यावर आजही तितकंच खरं आहे. पण बाबा, माझं स्वप्न, जर ते खरं झालं तर? नाही, मी विचारही करू शकत नाही. मग तसा विचार करूच नकोस. विक्रांत कुमार शांत आवाजात म्हणाले, स्वप्नात जे दिसतं ते नेहमीच आयुष्यात घडतं असं नाही. ते फक्त एक वाईट आठवण आहे. जशी तुझ्या बालपणातल्या काही गोष्टी. ती मनातून मिटवून टाक. आता त्या क्षणावर लक्ष केंद्रित कर. तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही. उलट तुला तुझ्या बाळाला ते बालपण देण्याची संधी आहे जे तू हरवलंस. सनी तिथेच बसला, विचारात हरवलेला. बाबांच्या प्रत्येक शब्दात सत्य होतं. पुढे जायचं असेल तर भूतकाळ मागे सोडावा लागेल, त्या भयानक आठवणींसह. आणि जर त्याला आराध्या हवी असेल तर त्या बाळालाही स्वीकारावं लागेल. एका स्वप्नावर विश्वास ठेवणं हे वेडेपण ठरेल. काही तास खोल विचारानंतर त्यांनी निर्णय घेतला. तुम्ही बरोबर म्हणताय बाबा. मी माझ्या मनाला प्रशिक्षित करीन हे स्वीकारण्यासाठी. पण त्यासाठी मला तुमची मदत लागेल. विक्रांतजी हसले. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे सनी. सनी उठला.
थांबा. संकेतने त्याला थांबवलं आणि घट्ट मिठी मारली. हे कशासाठी? मला कल्पनाही नव्हती की तुम्ही इतकं सगळं सहन केलंत बाबा. आता तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. तुम्ही खरंच खूप मजबूत आहात. विक्रांतजी हलकंसं हसले. धन्यवाद मुला. आणि अर्ध श्रेय माझ्या विहीणबाईलाही जातं. मला अभिमान आहे की त्यांनी तुला इतक्या चांगल्या संस्कारांनी वाढवलं. अरे मग ते अर्ध श्रेय माझंही झालं ना. सुनीताजीही बाहेर आल्या आणि सगळे हसले. मग पुढचं काय? विक्रांतजींनी विचारलं. मला आराध्याला माफीनामा द्यायचा आहे आणि सांगायचं आहे की मी तयार आहे. सनी म्हणाला. छान. मग आता काय वाट बघतोस? जा लवकर. विक्रांतजींनी त्याला खेळकडपणे बाहेर ढकललं. हा हा, धन्यवाद बाबा. पुढच्या वेळी चांगली बातमी घेऊन ये, नाहीतर लात बसेन. विक्रांतजी हसत म्हणाले. सनी गाडीत बसला आणि निघणार इतक्यात त्याचा फोन वाजला. कॉल होता अक्षयचा. कुठे आहेस रे तू? त्याचा आवाज घाबरलेला होता. सनी काही बोलायच्या आतच अक्षय बोलू लागला. ब्रिज हॉस्पिटलला लगेच आहे. काय झालं? सनी चकित झाला. आराध्या. त्याचं हृदय धडधडायला लागलं. आराध्याला काय झालं? ऐक सनी, तू घाबरू नकोस. फक्त सांग ना काय झालं आहे रे. मी तुझ्या घरी गेलो होतो. ती जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. सनी काही न बोलता फोन ठेवतो आणि वेगाने गाडी हॉस्पिटलकडे झेपावली. सनी शक्य तितक्या वेगाने रुग्णालयात पोहोचला. श्वास धाप लागलेला असतानाच तो रिसेप्शनवर धावत गेला. एक्सक्यूज मी मिसेस सनी, कुठे आहात सांगाल का? रिसेप्शनिस्टने संगणकात काही क्षण पाहिला आणि म्हणाली. दुसरा मजला, रूम नंबर 302. सनी ताबडतोब जिन्याकडे वळला. सर, लिफ्ट उपलब्ध आहे. ती मागून ओरडली पण त्याने काही ऐकलं नाही. 2-2 पायऱ्या चढत तो वर पोहोचला. बाहेर अक्षय उभा होता. काय झालं? सनी धापा टाकत विचारतो. अक्षयने दीर्घ श्वास घेतला. मी आणि जेमी तुझ्या घरी आलो होतो. जेमीने सांगितलं की तुम्हा दोघांमध्ये सध्या काही ठीक नाही आहे, म्हणून आम्ही पाहायला आलो. ती जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. सध्या उपचार चालू आहेत. इतक्यात मध्यमवयीन डॉक्टर, एक 40शीतील महिला बाहेर आल्या. इथे मिस्टर सनी कोण? सनी पुढे आला. मी आहे. आराध्या कशी आहे? डॉक्टर काही क्षण शांत राहिल्या आणि मग दीर्घ श्वास घेत म्हणाल्या. ती गर्भवती आहे, तुम्हाला माहीत आहे ना? अक्षय थक्क झाला आणि सनी हळूच मान हलवतो. मग मिस्टर सनी, तुम्ही इतके बेपर्वा कसे? ती 2 दिवसांपासून ना नीट खात आहे ना झोपते. औषधेही नियमित घेत नाही असं दिसतंय. तिचं शरीर खूप कमजोर झालं आहे आणि थोडा अशक्तपणाही आहे. सनी निशब्द झाला. अक्षयने विचारलं. पण ती आता ठीक आहे ना? हो, मी काही औषधं दिलीत. सध्या धोका नाही. ती झोपली आहे. पण हे असंच चालू राहिलं तर काही सांगता येणार नाही. तिची काळजी घ्या मिस्टर सनी. ती एका छोट्या जीवाला गर्भात बाळगते आहे. असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेल्या. अक्षयने संतापाने सनीकडे पाहिलं. हे सगळं काय चाललंय सनी? सनी खोल श्वास घेत सगळं सांगून टाकतो. सनी, तू नेहमी तिच्याशी असंच का वागत असतोस? बघ तिची अवस्था आता. तू स्वतःच सुख नेहमी स्वतःच का उद्ध्वस्त करतोस? सनी काहीच बोलला नाही. यावेळी माझ्यावर विश्वास ठेव, तो हळू आवाजात म्हणाला. मी तिच्यासोबत सर्व ठीक करेन. त्याने दार हळूच उघडलं आणि तिच्या जागं होण्याची वाट पाहू लागला. सुमारे 1 तासानंतर आराध्या हळूहळू शुद्धीवर आली. आह, डोकं दुखतंय, ती कुजबुजली. अरे हळू हळू, सनी प्रेमाने म्हणाला आणि तिला हळूच बसवलं. काही आठवतंय का तुला? त्याने विचारलं. हं, मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले, पण अचानक भोवळ आली. त्यानंतर काही आठवत नाही. दोघं काही क्षण शांत राहिले. मग सनीने हळू आवाजात विचारलं. तू काही खाल्लंस का? ती डोळे मिटून म्हणाली. नाही, आणि झोपलेही नाही. आराध्या, प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. सनी हळू आवाजात म्हणाला. ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली. का? तुला आता त्याची काळजी वाटते का? आणि ती चेहरा वळवून बसली. सनीने तिचा चेहरा पुन्हा आपल्या दिशेने वळवला आणि अलगद तिचे गाल हातात घेतले. ती नजर खाली घालून बसली होती. माझ्या डोळ्यात बघ, तो म्हणाला. आवाजात विनवणी होती. आराध्याने हळूहळू वर पाहिलं. सनी तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मला खरंच तुझी काळजी आहे, माझी क्वीन बी. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती थरथरत म्हणाली. मग सांग ना, मी एकटी खाऊ कशी? झोप कशी घेऊ? सनीने तिचं कपाळ स्वतःच्या कपाळाला टेकवलं. माफ कर मला, तो कुजबुजला. मला तुझी गरज आहे आयुष्यात. तुझ्याशिवाय माझं जग काहीच नाही. मी काहीही करीन, पण तुला माझ्या आयुष्यात ठेवीन. त्याने तिच्या पोटावर हात ठेवला. हात थरथरत होते. मी तयार आहे हे सगळं स्वीकारायला. आराध्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तू खरंच? सनी असत मान डोलावतो. ती भावनांनी भरून गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली, अश्रूंनी भिजलेली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ती कुजबुजली. पण एक वचन दे मला, सनी म्हणाला. काय? ती असत विचारते. आपल्या बाळावर प्रेम कर, पण माझ्यानंतरच. आराध्या हसली आणि त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली. मी नेहमी तुझ्यावर आधी प्रेम करेन सनी. माझं जग तुझ्या भोवतीच सुरू होतं आणि संपतं.
ती त्याच्या ओठांवर हलकं चुंबन घेत म्हणाली, आय लव्ह यू, आणि मी दोघांवर प्रेम करतो, सनी म्हणाला आणि तिला प्रेमाने चुंबन दिलं. इतक्यात अक्षय आत आला. आराध्या, जर तुला सांगायचं असेल तर मी याला एकदा चांगलाच धडा शिकवतो. आराध्या हसली. नको अक्षय, आता सगळं ठीक आहे. ठीक आहे, पण पुढच्या वेळी जर ह्याने तुला रडवलं ना तर मी याला जिवंत पुरून टाकीन, अक्षय हसत म्हणाला. आराध्या पुन्हा हसली. मग म्हणजे तू त्याची माफी स्वीकारलीस? अक्षयने विचारलं. अरे अक्षय, प्लीज, सनी मध्ये बोलला. हो, थोडीफार केली. शेवटची संधी देते याला, आराध्या म्हणाली. सनी, धन्यवाद म्हणा आता, नाहीतर संपलास, अक्षयने हसत म्हटलं. सनी हसला. आराध्या, खरं सांगायचं तर तुला हॉस्पिटलमध्ये अक्षयनेच दाखल केलं होतं. ओह, धन्यवाद अक्षय, ती म्हणाली. अरे धन्यवाद नको रॉकस्टार, आता मी काका होणार का? अक्षय आनंदाने म्हणाला. दोघांनी एकत्र हसत मान हलवली. वा, मी जेमीला सांगतो. अक्षय आनंदाने उडी मारत बाहेर गेला आणि फोन लावला. आराध्या म्हणाली, हो, काल मी पुन्हा तपासणीला गेले होते. त्यांनी मला बाळाचा हार्टबीट ऐकवला. सर्व काही नॉर्मल आहे म्हणाले. पुन्हा केव्हा जायचं आहे? सनी विचारतो. पुढच्या महिन्यात. हां, मग सनी काय विचार करतोस, थेट सांग. लिंग सांगितलं का त्यांनी? नाही, तुला माहीत आहे ना ते बेकायदेशीर आहे. हो, फक्त कुतूहल होतं, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि दोघं घरी परतले. सनी स्वतः उठून नाश्ता बनवतो आणि तिला प्रेमाने खाऊ घातला. क्वीन बी, आजपासून तू फक्त आराम करायचा आहे, हे लक्षात ठेव, तो म्हणाला. आणि मग तू काय अपेक्षा ठेवतोस मी काय करू? ती हसत विचारते. तुला एका वर्षासाठी नोकरीतून राजीनामा द्यावा लागेल, तो ठामपणे म्हणाला. ती काही बोलणारच होती तेवढ्यात तो म्हणाला, नो एक्सक्युजेस. डॉक्टरांनी सांगितलंय की तू कमजोर आहेस, म्हणून मी तुला ऑफिसला जाऊ देणार नाही. मी आधीच मनीषला सांगितलंय की तू गेलीस तर तुला बाहेर काढायचं, आणि आता कुठलाही ताण नाही. मी घरून काम करणार आणि तुझ्यावर लक्ष ठेवणार. तो हसला. ताण नाही म्हणतेस ना? पण तू माझ्यासोबत असलास की मला जास्त ताण येतो. असं का? सनी जवळ गेला आणि तिला गुदगुल्या करू लागला. आराध्या मोठ्याने हसत पलंगावर कोसळली. सनी थांब रे, हसू येतंय, श्वास घ्यायला जमत नाही. तो थांबला. तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला, किती दिवस झाले तुझं हसणं बघून, ती हलक्या स्वरात म्हणाली. आता रोज बघशील. सनी, आपल्याला हे सगळं सगळ्यांना सांगावं लागेल. सनीने मान हलवली. त्याने त्यांच्या नेहमीच्या मंडळींना एकत्र बोलावलं आणि बातमी सुनावली. अपेक्षेप्रमाणे सगळे आनंदाने खुश झाले. आराध्याच्या कामाची जबाबदारी जेमी आणि अक्षयच्या लग्नासाठी मी स्वीकारली. खरोखरच तिने बरेच कामं आधीच पूर्ण केले होते, त्यामुळे फक्त 1-2 गोष्टी उरल्या होत्या. जेमी आराध्यासोबत बराच वेळ घालवू लागली. तिने जेमीकडून बाळाची काळजी कशी घ्यावी, अन्न आणि तब्येतीबाबत सविस्तर विचारलं. जेमी आणि अक्षयचे लग्न काही दिवसातच पार पडले. ते अक्षयच्या फार्म हाऊसमध्ये लग्न झाले आणि संकेत आणि आराध्या त्यांचे मेहरबान म्हणजेच मेड ऑफ ऑनर होते. अभिनंदन मित्रा, सनी अक्षयला मिठी मारतो. धन्यवाद मॅन, अक्षयने उत्तर दिलं. हे तुमच्या लग्न आशीर्वाद, सनी त्याला एक कागद देऊन म्हणाला. अक्षय आश्चर्याने बघू लागला. हे काय आहे? फक्त बघ. तो कागद वाचतो आणि तोंड उघड केलं. सनी, तू एवढं नाही करू शकत. हो, मी केलं. अक्षय, मी आधीच सांगितलं होतं, जर तू नसणार असतास तर माझी कंपनीच मरून गेली असते, म्हणून मी माझ्या नफ्याचा 25% तुझ्या मुलीला देत आहे. नाही सनी, असं करायला नको, अक्षय म्हणाला. काही विचारू नकोस, ही कल्पना आराध्याची होती. तिने हे गिफ्ट सुचवलं. सनी तिला पाहून म्हणाला. तिने मान डोलावली. अक्षयने दोघांना घट्ट मिठी मारली. तुम्ही दोघेच ते मित्र आहात जे कोणालाही हवे असाल. आम्ही तेच म्हणू शकतो, सनीने उत्तर दिलं. ठीक आहे, तुझं हनीमून उशिरात होतंय. जेमी आपल्याला मारेल, जाऊया. आम्ही त्याला सोडून दिलं. तिच्या गाडीवर चढताना अक्षयने त्यांचे गिफ्ट जेमीच्या कानावर सांगितले. ती त्यांच्याकडे आभाराने पाहते आणि लवकरच निघून गेले. आता काय? सनीने आराध्याचा हात धरला. हो, ती हसली आणि पहाट म्हणाली. आता फक्त तू आणि मी. तयार होऊन जा मिस्टर सनी. तू आपल्या गर्भवती बायकोला सांभाळायला शिक, ती तोंड करून म्हणाली आणि एका इशाऱ्याने डोळा वाकवला. सनीला नंतर कळालं की त्या वाकवण्यामागे इशारा होता. 2 आठवड्यानंतर अक्षय शेवटी आपली छोटीशी राजकुमारी पाहणार आहोत, जेमी उत्साहात म्हणाली. हो रे, मला पण खूप आठवण येत होती, अक्षयने उत्तर दिले. तिचं नाव ठरवलंय का, ती विचारते. हो, एक नाव सुचलं. सीमा, कसं वाटतं? छान वाटतंय, ती हसली. ते घरी पोहोचले. अक्षय गाडीमधून उतरला तसा त्याचा फोन वाजला. कोण आहे, जेमीने विचारलं. कोण असेल, तो म्हणाला आणि हसला. तू आज जा, मी हा कॉल बोलून येतो, तो म्हणाला आणि फोन उचलला. बोल रे मित्रा, त्याचा आवाज ताणतणावात होता. तू मुंबईत आलास का? अक्षयने ऐकलं की मागे काही तोडण्याचा आवाज आला. अरे रे, सर्व ठीक आहे ना, तो विचारतो. मला तुझी मदत हवी आहे. आता हाफ मूनवर ये. ठीक आहे. अक्षयने लगेच कार सुरू केली. सनीने हाफ मूनमध्ये त्याची वाट पाहत होता.
5 मिनिटांनी अक्षय आला. काय झालं सनी? पुन्हा तुझे वाद सुरू झालेत का? जर तू अक्षयने सुरू करून न दिलं. का रे, तू त्याला नेहमी दोष का देतोस? सनीची चीड फुटली. कारण तू हरामीसारखं वागतोस. विश्वास ठेव, हे वेळेसाठी माझ्याकडून नाही. मला ठाऊक आहे की ती तसंच करणार नाही. ठीक आहे मग ऐक. 2 आठवड्या आधी. सनी, सनी उठ. आराध्या ओरडली. सनी जागी झाला. काय काय झालं? दुखतंय का? तो विचारतो. नाही, मला चीज बर्गर आणि फ्रायन्स हवेत. ती ताटोडीत सांगते. तो घड्याळाकडे पाहतो. 3 वाजले होते. क्वीन बी, आता रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तू चीजबर्गर आणि फ्रायस मागतेस? त्याने हसून म्हटलं. मला फरक पडत नाही. प्लीज, आपल्या बाळाला क्रेविंग्ज होते. ती पप्पी आईज करून म्हणाली. ठीक आहे ठीक आहे. ती नजर दाखवून सांगू नकोस. मी ऑर्डर करतो. तो फोन घेऊन अर्धा तास संपर्क करत राहिला. अनेक रेस्टॉरंट डिलिव्हरीसाठी तयार नव्हते किंवा त्यांच्या मेनूमध्ये आयटमच नव्हते. क्वीन बी, ते म्हणतात ते 4 नंतरच देऊ शकतात. त्याने निस्तेजपणे सांगितले. मग तू जाऊन घे. तिने आग्रह धरला. काय? तो आश्चर्याने म्हणाला. मला हवंय मिस्टर संकेत चोप्रा, नाहीतर मला झोप येणार नाही. ती रागाने म्हणाली. सनीने एक सुस्कारा टाकला आणि म्हणाला. ठीक आहे, मी जाईन. सनी घरातून बाहेर पडला आणि कार सुरू केली. अखेर तब्बल 1 तास शोधल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये त्याला हव्या त्या गोष्टी मिळाल्या. त्याने लगेच चीजबर्गर आणि फ्राईज घेतले आणि घराकडे धाव घेतली. घरी पोचताच त्याने ते आराध्याला दिले. ती आनंदाने पॅकेट उघडत म्हणाली. तू तर बेस्ट बाबा आहेस. तिने एक घास घेतला. फक्त एकच. मला आता हे आवडत नाही. मला नको. सनी अवाक झाला. काय? मी पूर्ण मुंबईवर फिरलो ह्यासाठी आणि तू म्हणतेस की आत्ता नको? माझी एक्साइटमेंट गेली, ती म्हणाली आणि बॉक्स त्याच्या हाती देत म्हणाली. हे तूच खा. आणि लगेच पुन्हा झोपी गेली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. यापुढील येणारा भाग हा आपल्या या कथेचा शेवटचा भाग असेल. धन्यवाद.